वेलकम टू द सक्सेस करिअर अकॅडमी नर्सिंग कोचिंग पॉवर्ड बाय नर्सिंग एक्सपर्ट्स. महाराष्ट्रातील आरोग्य विभागातील सर्व सुपरफास्ट पदभरती अपडेटसाठी सक्सेस करिअर अकॅडमी युट्यूब चॅनलला फॉलो करा. डिस्क्रिप्शन मध्ये टेलिग्राम आणि व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिली आहे विद्यार्थी मित्रांनो. तिथून तुम्ही आमच्यासोबत कनेक्ट होऊ शकता विद्यार्थी मित्रांनो. आणि जसं की तुम्ही थंबनेल मध्ये बघू शकता, DHS चं अपडेट आलेलं आहे. पदनिर्मितीसाठी पत्र आलेलं आहे. येस विद्यार्थी मित्रांनो, सध्याच्या ज्या हालचाली चालू आहेत आरोग्य विभागाच्या, या जवळपास 4 पट वेगाने चालू आहे. तुम्ही बघू शकता 23 तारखेला विधिग्राह्यता यादीचं पत्र आलेलं होतं. त्याच्यानंतर लगेच 8 जानेवारी रोजी पदनिर्मितीचं पत्र आलं होतं आणि 23 जानेवारी रोजी आपल्याला जे स्टाफिंग पॅटर्न म्हणजेच आकृतीबंधाचं लेटर आलेलं आहे. व्हिडिओच्या शेवटपर्यंत बनवून राहायचंय. तुम्हाला मी सर्व सांगेल की कधीपर्यंत भरती येणार आहे, किती पदांची भरती एक्सपेक्टेड आहे आणि या सर्व गोष्टी आपण जाणून घेणार आहोत. तर आज सर्वात आधी सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. आणि आजच्या सेशनची सुरुवात आपण एका ब्युटिफुल थॉटने करूया. जब आंखों में अरमान लिया, जब आंखों में अरमान लिया, मंजिल को अपना मान लिया, तो मुश्किल क्या और आसान क्या, तो मुश्किल क्या और आसान क्या, बस ठान लिया तो ठान लिया. आणि येस विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही ठरवलं असेल मला सरकारी कर्मचारी बनायचंय, सरकारी अधिकारी बनायचंय आणि तुमच्या स्वप्नांमध्ये ती आग असेल, ती तळमळ असेल, तर जगातली कुठलीही ताकद तुम्हाला तुमचं ध्येय मिळवण्यापासून अडवू शकत नाहीये, रोखू शकत नाहीये. चला तर आपल्या अपडेटकडे बोलूया. त्याच्यामध्ये तुमच्या सर्वांसाठी गुड न्यूज आहे विद्यार्थी मित्रांनो, की सक्सेस करिअर अकॅडमीने स्पेशल DMER ऍज वेल ऍज DHS स्पेशल DMER ऍज वेल ऍज DHS चा कोर्स लॉन्च केलेला आहे विद्यार्थी मित्रांनो. आणि या कोर्सची प्राइस फक्त आणि फक्त काय आहे, 2500 रुपये आहे. आणि त्यासोबतच तुम्हाला आज स्पेशल म्हणजे प्रजासत्ताक दिनानिमित्त एक स्पेशल ऑफर आहे. जर तुम्हाला माहिती घ्यायची असेल, तुम्ही ऍप्लिकेशन वरून जाऊन त्या कोर्सची माहिती घेऊ शकताय किंवा तो कोर्स परचेस करू शकताय. आणि महाराष्ट्रातली सर्वात स्वस्त आणि सर्वात बेस्ट टेस्ट सिरीज म्हणजे 49 रुपयामध्ये 25,000 प्रश्न तुमचे DMER ऍज वेल ऍज DHS पॅटर्नचे असणार आहे. तर तुम्हाला हे कोर्स जर घ्यायचे असतील तर तुम्ही ऍप्लिकेशनवर जाऊन कोर्स परचेस करू शकता. प्ले स्टोअर वर ना सक्सेस करिअर ऍप्लिकेशन डाउनलोड करून तुम्ही ऍडमिशन घेऊ शकताय. चला तर आपण पुढे वळूया आजच्या आपल्या अपडेटकडे. तेच म्हणजे काय, DHS पदभरती संदर्भात. याच्यामध्ये आरोग्य म्हणजेच काय, DHS सार्वजनिक आरोग्य विभाग. आणि या सार्वजनिक आरोग्य विभागामध्ये सर्वात आधी 23 डिसेंबर रोजी पत्र आलं होतं विद्यार्थी मित्रांनो. 23 डिसेंबरला पत्र आलं होतं विधिग्राह्यता यादी. विधिग्राह्यता यादी म्हणजे काय विद्यार्थी मित्रांनो, तर मागची जी 2023 ची भरती होती त्याच्यामधले जे रिमेनिंग कॅन्डिडेट्स आहेत वेटिंग लिस्ट मधले, ते त्यांनी घ्यायचे ठरवले होते. कधीपर्यंत, तर 16 फेब्रुवारी 2026 पर्यंत. म्हणजे 16 फेब्रुवारी 2026 नंतर मागच्या आरोग्य भरतीचा कुठलाही कॉन्टॅक्ट राहणार नाही. आणि आता त्यानंतर 8 जानेवारीला लेटर आलं विद्यार्थी मित्रांनो. आणि या 8 जानेवारीला आलेल्या लेटर मध्ये मी तुम्हाला ते लेटर पण दाखवतो. आणि त्या लेटर मध्ये क्लिअरली मेन्शन आहे विद्यार्थी मित्रांनो, बघा आपण इथे बघू शकता. 1 मिनिट जस्ट होल्ड करा, काहीतरी टेक्निकल ग्लिच होतोय. येस, एकच मिनिट होल्ड करायचंय. बरं ठीक आहे, मी तुम्हाला दोघं लेटर दाखवून देईल. तर 23 जानेवारीचं हे लेटर आहे आणि याच्या आधी 8 जानेवारीला लेटर आलेलं होतं. या 8 जानेवारीला जे लेटर आलं होतं त्याच्यामध्ये क्लिअरली मेन्शन होतं की जे 236 संस्था आहेत त्या 236 संस्थांमध्ये किती, ज्या 50% पेक्षा ज्यांचं बांधकाम पूर्ण झालंय अशा संस्थांची काय करण्यात यावी, पदनिर्मिती करण्यात यावी. काय करण्यात यावी, पदनिर्मिती करण्यात यावी. हे लेटर आलेलं होतं 8 जानेवारीला. आणि 15 दिवस उलटत नाही तर लगेच 23 जानेवारी रोजी हे लेटर आलेलं आहे. आणि या लेटर मध्ये म्हटलंय की आकृतीबंधासाठी पदनिर्मिती. तुम्ही म्हणाल सर आकृतीबंध म्हणजे काय? अरे बाळांनो, आकृतीबंध याचाच अर्थ काय होतो की स्टाफिंग पॅटर्न. काय, स्टाफिंग पॅटर्न. आकृतीबंधासाठी पदनिर्मितीचे शासन आदेश. 8 जानेवारीला पदनिर्मितीचा लेटर आलं आणि 23 जानेवारीला पदनिर्मिती सोबतच स्टाफिंग पॅटर्न काय ठेवण्यात यावं, किती डॉक्टर्स गरजेचे आहेत, किती स्टाफ नर्स गरजेचे आहेत, शासनाकडनं किती पोस्ट अप्रुव्हल आलेलं आहे. म्हणजे शासन मान्य, समजा एक 100 बेडचं हॉस्पिटल आहे तर शासन मान्य किती पदं आहेत, भरलेले किती पदं आहेत आणि रिक्त किती पदं आहेत, याला तुम्ही काय म्हणतात, आकृतीबंध म्हणतात. म्हणजेच काय, स्टाफिंग पॅटर्न. तर हा आकृतीबंध
गव्हर्नमेंटने मागवलाय. सर्वात आधी पदनिर्मिती झाली, त्याच्यानंतर आता आकृतीबंध. म्हणजे लवकरच, म्हणजे तुम्ही म्हणू शकता कधी, तर 16 फेब्रुवारीला तुमची काय संपणार आहे, विधिग्राह्यता यादी संपेल. आणि 16 फेब्रुवारी झाल्यानंतर लगेच फेब्रुवारी एंडिंग किंवा मॅक्झिमम मार्च पर्यंत तुम्हाला डीएचएसची भरती बघायला मिळेल. आणि तुम्ही म्हणाल सर पद किती असू शकतात, साधारणतः 5 ते 6 हजार पद विद्यार्थी मित्रांनो डीएचएस भरतीमध्ये असू शकतात. याच्यात बाकीचे पण कॅडर असणार आहे, जसं की स्टाफ नर्स आहे, फार्मासिस्ट आहे, लॅब टेक्निशियन आहेत, डॉक्टर्स असतील, बाकीचे पण कॅडर असणार आहे. आणि मी वेळोवेळी सांगतोय विद्यार्थी मित्रांनो, 2025-26 हे स्पर्धा परीक्षांचं वर्ष आहे. कंटिन्यू भरघोस वॅकन्सीज इथे येत आहेत. डीएचएस आहे, डीएमईआर आहे, त्यासोबतच बाकी पण वॅकन्सी म्युनिसिपल कॉर्पोरेशन एक्झाम्स आहेत आणि त्यासोबत इतरही भरपूर वॅकन्सी आहेत. सेंट्रल गव्हर्नमेंटच्या वॅकन्सीज आहेत. त्याच्यामुळे तुम्ही प्रिपरेशन स्टार्ट केलं नसेल तर आजपासून प्रिपरेशनला लागायचे. आणि प्रिपरेशन मध्ये कुठली पण मदत लागत असेल तर सक्सेस करिअर अकॅडमी आहेच विद्यार्थी मित्रांनो. आजपर्यंत जर प्रिपरेशन स्टार्ट केले नसेल तर अजूनही वेळ गेलेली नाहीये. जब जागो तभी सवेरा. स्वतःला म्हणायचंय की ए माँ तेरे पसीने की हर बूंद को मैं मोती सा चमकाऊंगा, तू देख सपने बडे पुरे करके मैं दिखलाऊंगा. पण फक्त दिवा स्वप्न बघून होणार नाही, त्याच्यासाठी तुम्हाला मेहनत घ्यावी लागेल, प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल. आणि डीएमईआर डीएचएस बाबतीत जर तुम्हाला टेस्ट सिरीज जॉईन करायचे असतील किंवा लाईव्ह बॅचेस जॉईन करायचे असतील तुम्ही सक्सेस करिअर अकॅडमीशी कॉन्टॅक्ट करू शकता. डेमो लेक्चर्स भरघोस आपल्या युट्यूब चॅनलवर अवेलेबल आहे. आणि आम्ही छाती ठोकपणे सांगतो की जर तुम्हाला ऍडमिशन घ्यायचं असेल तर सर्वात आधी तुम्ही डेमो लेक्चर्स बघा आणि मगच ऍडमिशन घ्या. ओके विद्यार्थी मित्रांनो, चला पुन्हा एकदा भेटूया नवीन अपडेट सोबत. तोपर्यंत बाय, टेक केअर, काळजी घ्या.